आताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड बघतोय। भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती पाठवण्याची शक्यता आहे। भाजपच्या कोट्यामधून राज्यपाल नियुक्त आमदारांची ऑफर त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या तासाभरापासून चर्चा होतीये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आता मनसेची साथ घेणार का, मदत घेणार का, असा सुद्धा प्रश्न आहे। थेट युती करून भाजप मनसेला काही जागा सुद्धा सोडण्याची शक्यता आहे। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, नक्कीच एकूणच भाजपच्या कोट्यातनं काही जागा जी आहे ती आपल्याला अमित ठाकरे यांना देताना पाहायला मिळू शकते। एकूण राज्यपाल कोटा जो आहे, राज्यपाल नियुक्त आमदार आहेत, त्यामध्ये भाजपच्या काही कोटा आता देखील आपल्याला शिल्लक असल्याचा पाहायला मिळतो आहे। एकूण 12 आमदार आपल्याला पाहायला मिळत असतात, त्यापैकी 7 आमदार जे आहेत त्यांची नियुक्ती आपल्याला या संदर्भात झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र अजूनही काही आमदारांचा कोटा जो आहे तो अजून आपल्याला शिल्लक असल्याचा पाहायला मिळतो। एकूण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आपल्याला यामध्ये काही आमदार जे आहेत त्यांची नियुक्ती झालेली पाहायला मिळालेली होती। अमित ठाकरे यांच्याकडनं देखील निवडणूक जी आहे ती लढवण्यात आलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी त्यांचा पराभव देखील आपल्याला या माहीमच्या विधानसभा मतदारसंघातनं होताना पाहायला मिळालेला होता। आणि त्यानंतर आता जर पाहायचं तर कुठेतरी भाजपच्या कोट्यामधनं ज्या राज्यपाल नियुक्त आमदार आहेत तिथून अमित ठाकरे यांना ही सीट जी आहे ती ऑफर केली जाऊ शकते। सोबतच भाजपकडनं मनसेला काही जागा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात त्या देखील दिल्या जाऊ शकतात। एकूणच या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील। ऑनलाईन ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होतील। त्या अगोदर आपल्याला ही सगळी भेट जी आहे राज ठाकरेंबरोबर ती होताना पाहायला मिळालेली होती। एकूण साधारणपणे 1 तास ही संपूर्ण सदिच्छा भेट जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि एकूण राजकीय चर्चा देखील या सगळ्या भेटीमध्ये आपल्याला होताना दिसलेली आहे। कुठंतरी भाजप हे मनसेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आहे, हे वारंवार आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी मनसेला सोबत घेण्याचा विचार हा आपल्याला भाजपचा असल्याचा पाहायला मिळतो आणि त्याच दृष्टीनं आपल्याला ही भेट जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे। आपण सध्याला बघू शकतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्याला इथंच जवळ एक कार्यक्रम आहे, तिथं मुख्यमंत्री हे सहभागी होतील। परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करताना पाहायला मिळणार आणि त्याला ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री हे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण देखील करणार, त्यामुळे हे सगळा कार्यक्रम ऐकण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे। मात्र त्यापूर्वी ही सगळी भेट आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे। कुठेतरी 2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांच्याकडनं भेटीची वेळ देखील मागण्यात आलेली होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडनं स्वतः पुढाकार घेत ही आजची भेट जी आहे ती घडलेली दिसते आणि त्यामुळे कुठेतरी भाजपकडनं पुढाकार जो आहे मनसेला सोबत घेण्याचा तो होतो आहे का, असे देखील प्रश्न जे आहेत ते सध्याला आपल्याला राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसतात। अगदी अभिषेक, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आता ही भेट झालेली आहे आणि मुख्यमंत्री आता राज ठाकरे यांच्या घरातून निघालेले आपण पाहतोय। जवळपास 1.25 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। भाजप आता अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती पाठवण्याची शक्यता असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे। भाजपच्या कोट्यामधल्या ज्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा आहेत त्यामधून ही ऑफर दिली जाऊ शकते, कारण गेल्या 1.25 तासापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि प्रत्येकच पक्ष मोर्चे बांधणी करतोय। राज ठाकरे यांनी सुद्धा आता दौरे करायला आणि स्थानिक त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकांच्या संदर्भात सुद्धा पुढच्या सगळ्या घडामोडींच्या दृष्टीने सुद्धा आता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली असू शकते। ज्या पद्धतीने लोकसभेच्या वेळेला मनसेने
भाजपसाठी साथ दिलेली होती आणि मोदींना सुद्धा साथ दिलेली होती, पाठिंबा दिलेला होता. त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता भाजप मनसेची साथ घेणार आहे का? ज्या महानगरपालिकेच्या, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुका आहेत, मुख्य करून आपण मुंबई, नाशिक या सगळ्या महानगरपालिकांचा विचार केला तर इकडे मनसेची ज्या पद्धतीने ताकद थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, त्या सगळ्याचा फायदा आता भाजप करून घेणार आहे का, या सगळ्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. थेट युती करून भाजप आता मनसेला येत्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत यामध्ये काही जागा सुद्धा सोडण्याची शक्यता आता बोलली जाते. या दोन्ही नेत्यांमध्ये गेला सव्वा तास चर्चा झालेली आहे, त्यामुळे अनेक आयाम आहेत एकूणच या बैठकीसाठी आणि या दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या या पार्श्वभूमीवरती आता वेगवेगळ्या घडामोडींना, आता चर्चांना उधाण आलेलं आपण पाहतोय. तर गेल्या सव्वा तासापासून या दोन नेत्यांची ही भेट झालेली होती. शिवतीर्थावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले होते आणि मुख्यमंत्री फडणवीस सोबतच राज ठाकरे या दोन नेत्यांची ही भेट झालेली आहे. त्यामुळे इतका दीर्घकाळ चर्चा झाल्यामुळे आता अनेक गोष्टींबद्दल बोललं जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती पाठवण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोट्यामधून ज्या राज्यपाल नियुक्त आमदारांची ऑफर आहे ती सुद्धा दिल्याचं कळतंय. तर दुसरीकडे येत्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आता भाजप मनसेची साथ घेण्याचा विचार करतोय का, हे सुद्धा बघावं लागेल. खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी बैठकांचं सूत्र सुरू केलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची बैठक राज ठाकरे यांनी घेतली होती. तर फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही जी भेट झालेली आहे, या भेटीच्या नंतर आता संजय राऊत यांनी टोला लगावलाय. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत आपल्यासोबत. अभिषेक, ज्या पद्धतीनं आपण म्हणजे दोन्ही गोष्टींबद्दल बोलूया. सुरुवातीला आपण या राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यामधली जी ऑफर आहे त्याविषयी बोलूया, जी अमित ठाकरेंना दिली जाते अशी शक्यता वर्तवली जाते. खरं तर विधानसभेच्या वेळेला घडलेलं जे नाराजी नाट्य होतं आणि एकूणच सगळ्या घडामोडी आपण बघितल्यात आणि त्याच्यानंतर आता भाजप पुन्हा एकदा मनसेसोबत मैत्रीचा हात पुढे करते का? नक्कीच या संदर्भात पाहायचं तर लोकसभेच्या दरम्यान देखील ही शक्यता जी आहे ती बोलून दाखवण्यात आलेली होती आणि त्या प्रकारची पुन्हा एकदा ऑफर आहे. म्हणजे यामध्ये पाहायचं तर लोकसभेमध्ये कुठंतरी अमित ठाकरे यांना देखील विधान परिषदेवर पाठवलं जाणार अशा प्रकारची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात होती. मात्र राज ठाकरे यांच्याकडनं थेटपणे जाहीर पाठिंबा देण्यात आला आणि एकूण जागा संदर्भात असेल किंवा बाकी गोष्टी असेल या संदर्भात त्यांच्याकडनं चर्चा ही आपल्याला होताना पाहायला मिळालेली नाही. त्यानंतर कुठेतरी विधानसभा संदर्भात देखील शिवसेना असेल किंवा मग मनसे असेल यांच्यात शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा ही आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती. अगदी पाहायचं तर माहीमच्या विधानसभा मतदारसंघासंदर्भात देखील चर्चा होताना दिसली. सदा सरवणकर हे फॉर्म कुठेतरी मागे घेणार का अशा प्रकारची चर्चा ही होताना दिसली होती. एकूण त्या घाटी भेटीमध्ये देखील फॉर्म त्यांच्याकडनं अर्ज जो आहे तो मागे घेण्यात आला नाही ना. कुठेतरी राज ठाकरे यांचे जे पुत्र आहेत अमित ठाकरे यांचा पराभव आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता पाहायचं तर अमित ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेच्या संदर्भातली ऑफर जी आहे ती आपल्याला देऊ केल्याचं पाहायला मिळतं आहे. कुठंतरी एकूणच भाजपकडनं वारंवार ही ऑफर दिली जाते आहे, कुठंतरी पुढाकार घेतला जातो आहे. एकूणच युती ही होताना आपल्याला कुठंतरी पाहायला मिळालेली नव्हती. मात्र एकूण मैत्रीपूर्ण संबंध म्हणावं काय आणि एकूणच कुठंतरी फायदा हा मनसेचा भाजपला होताना दिसला आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या गोष्टी ज्या आहेत, या ऑफर ज्या आहेत त्या देखील आपल्याला देऊ केल्याचं पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे जर का पाहायचं
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात मनसेकडनं हा एक पाऊल पुढे टाकत कुठंतरी आपल्या ज्या बैठका आहेत त्या देखील सुरू केल्याचा पाहायला मिळत आहे. एकला चलोरेची सध्याला जर का अगदी अभिषेक, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. मनसेचे नेते प्रकाश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, आपण बघतोय की एक चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांची आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याच्या नंतर आता वेगवेगळे खरं तर यानंतर चर्चा होताना दिसते. त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे आता अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती पाठवलं जाऊ शकतं असंही बोललं जात आहे. असा प्रस्ताव प्रत्यक्ष भारतीय जनता पक्ष किंवा सन्माननीय मुख्यमंत्री घेऊन शिवतीर्थावर आलेत का नाही याची मला काही कल्पना नाही, पण असा काही प्रस्ताव त्यांचा सर्वस्व निर्णय पक्षप्रमुख म्हणून माननीय राज ठाकरे ते घेतील. प्रकाशजी, लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीचा प्रस्ताव होता अशी माहिती आताच आमचे प्रतिनिधी देत होते. मात्र त्यावेळेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट त्यावेळेला मोदींना पाठिंबा दिलेला होता. दोन गोष्टी थोड्या चुकतायत आपल्या इथं. लोकसभेला आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे चिन्हावर लढावं. 18 वर्ष राज ठाकरेंनी कष्टानं आपलं एक चिन्ह कमवलं होतं. ते चिन्ह सोडून दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवणं हे कुठल्याही स्वाभिमानी पक्ष प्रमुखाला मान्य होण्यासारखी गोष्ट नव्हती. त्याच्यामुळे राज ठाकरेंनी तो प्रस्ताव धुडकारला आणि सांगितलं की मी मोकळ्या मनानं आपल्याला लोकसभेला मोदीजीकडे पाहून बिनशर्त पाठिंबा देतो. बरं बरं बरं, अगदी धन्यवाद प्रकाशजी, तुम्ही बोललात यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.